गावडेवाडी, तालुका दक्षिण सोलापूर येथे शेतातील वस्तीवर एकट्याच राहणाऱ्या एका महिलेला गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी डोक्यात वार करून गंभीर जखमी केले। त्यानंतर तिच्या अंगावरील सोने लुटून नेल्याची घटना घडली आहे। हा प्रकार आज शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता उघडकीस आली। सदर गंभीर जखमी महिलेला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। रेखा लक्ष्मण गावडे, वय 50, राहणार गावडेवाडी, तालुका दक्षिण सोलापूर असे चोरट्यांनी लुटून जखमी केलेल्या महिलेचे नाव आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की गावडेवाडी कंदरगावर रस्त्यावर दावापासून 1000 फुटावर मल्लिकार्जुन मंदिराच्या पाठीमागे रेखा गावडे यांची शेती आहे। चारही बाजूंनी ऊस असलेल्या शेतात एका पत्रा शेडमध्ये त्या एकट्याच राहतात। त्यांना 2 मुले असून ती ढोन बाबुळगाव, तालुका मोहोळ येथे त्यांच्या माहेरी राहण्यास आहेत। काल गुरुवारी रात्री त्या पत्रा शेडच्या आपल्या वस्तीवर एकट्याच झोपल्या होत्या, तेव्हा अज्ञात चोरट्यांनी वस्तीवर येऊन त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याचा प्रयत्न केला। विरोध केल्यानंतर धारधार हत्याराने डोक्यात वार केले। डोक्यात गंभीर वार झाल्याने त्या रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडल्या। त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या कानातील, नाकातील व गळ्यातील सगळे सोने काढून घेऊन पसार झाले। शेतात त्या एकट्याच राहत असल्यामुळे व गंभीर जखमी झाल्याने त्या जागच्या हल्ल्या नाहीत। यामुळे ही घटना कोणाला कळाली नाही। आज शुक्रवारी सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील दूध गावातील दूध डेअरीस घालण्यासाठी आल्या नाहीत, तेव्हा त्यांच्या धीराचा मुलगा म्हाळप्पा गावडे हा काकू दूध घालण्यास डेअरीला का आल्या नाहीत म्हणून पाहण्यासाठी तो शेतात गेला। त्यावेळी त्या रक्तबंबाळ अवस्थेत वस्तीवर आढळल्या। तेव्हा म्हाळप्पा गावडे यांनी ढोक बाबुळगाव, तालुका मोहोळ येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलाला याची माहिती दिली। त्यांचं गावातील ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात आणले। गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढे सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले। याबाबत गावचे पोलीस पाटील विजय गावडे यांनी मंद्रुप पोलिसांना याची माहिती दिली आहे। त्यानंतर रात्री मंद्रुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे।